सच आहे मित्रांनो, मी अर्चना आलबर, एक शेतकरी कन्या. तर आता आली मी शेतात, आणि शेतात आल्याच्या नंतर आपल्याला आज काय काम चाललंय तुम्हाला मी दाखवते. तर पहा, भरपूर ऊन लागतंय. 11:30 वाजल्यात. मला मुलांना सोडायचं. फौजी साहेब 8लाच आले होते आणि मी त्यानंतर शेतात आले. पहा शेतात काय काम चाललंय मी तुम्हाला दाखवते. तिकडून आले, भरपूर लांब गाडी लावली तिकडं लिंबाखाली, झाडाखाली. त्यानंतर मी आले शेतात. तर पहा शेतात काम चाललंय आपल्या शेतात. आज मसनी लावलेले आहे. पहा आपल्या शेताची आज चाललेली आहे इकडं लेवल. 2 मसनी लागले, म्हणजे एक मशीन लागली आणि एक ट्रॅक्टर लागलाय. माती गोळा करून घेतात. पहा खाली झाडं काढल्यात. झाडं पुरं जंगल झालं होतं शेतात खाली, ते पण काढल्यात. चला तुम्हाला खाली गेल्यावर दाखवते. मस्त माती निघली खाली बरं का मित्रांनो. हा फौजी साहेब तिथं उभे आहे. हा लेवल झालं, लय भारी वाटत बरं का मित्रांनो. इतकं घाण वाटत होतं, इतकं जंगल इतकं वाटत होतं ना. आता मस्त चाललेलं आहे. भारी वाटायला लागलं ना. काढून घ्यायचं आणि त्याला म्हणा. तर पहा 2 दिवसाचा व्हिडिओ मी एकत्र करत आहे. तर पहा काल लेवल चालू झाली होती आणि आज आपली लेवलचा दुसरा दिवस आहे. तर पहा त्यांनी बरेच काम कालच केलं होतं. तर पहा चला, रविवार आज आम्हाला शेतात जायचे सगळ्यांना. तर पहा त्यानंतर पीठ मळलं, चहा ठेवलाय, हातात चहा चपाती करायला घेतली. तर पहा आता चपात्या करायला घेतल्यात. आता झाले चहा चपाती खाऊन झाली आणि पोशाख घेतलाय बदलून. आता चाललो आम्ही शेतात. फक्त चहा चपातीच खाली. आल्यावर 2-3 चपात्या करायच्यात परत 11-12 वाजता आल्यावर. तर पहा आता जातो आम्ही शेतात. आणि शेतात सकाळ गेलं ना काम होतं. पहा आता घरातल्या लाईटी बंद केल्यात. आता किती दरवाजा लावून आम्ही चलतो शेतात. चल बाळा, बुटं घालतो काय खायला लागत. शावी कुठे आहे घराची? तर थोडी जागा नाही मला. आता चाललोय आम्ही शेतात. तिच्यात कचरा कुठला आहे निघला नाही काय. काल परवा चांगला निघला होता. सकाळ थंड झाली. गार लागते पण आधी कालचे धरले गार लागते. तर आलो आम्ही शेतात आणि आम्हाला जायचं 3घांना दगड गोळा करायला. फौजी साहेब इथंच JCB मसनी कशी उभे राहतात. तर पहा गेल्या सकाळी 8 वाजताच मसनी चालू झाल्या सकाळ. तर पहा नाही जे खोदलंय खरपट ओतलं काय अजून वाटायची काय टाईम. तिकडे खाली वाटायचे, इथं नाही वाटायचे. इथं हाच मटेरियल भरपूर होईल. तर पहा इथं मुरम निघलाय. थोडा निघलाय, लय मोठाला नाही पण थोडा निघलाय. पहा मस्त वाटायला लागली. इतका खराब होता ना पण भारी वाटले. लेवल केली नाही वाटायला लागती. तर पहा परत गेली ढिगाऱ्यावर. मला सर्दी झाली 2 दिवसात. काय झाली काय माहिती, सर्दीच झाली. गार लागले सकाळ थंडी वाजू राहिली.
काळे काळे इथं खाली खड्ड्यात काळच निघणार आहे इथं खड्ड्यात. हे मोठं लाकडं राहिली ना. तर काल पहा सगळं इथं इतका खराब होता, भरपूर प्रमाणात झाडं झुडपं टणटण्या म्हणजे ती वेगळी झाडं भरपूर मोठाली होती. तर पहा त्यांना घेतलं एका कोपऱ्यात हे करून, आणि इतकं कडक ऊन आहे ना ते काल लगेच म्हणजे संध्याकाळी 4 वाजता लगेच जाळून टाकलं. तर पहा रात्रभर ते धुपतच होतं. त्या पहा फौजी साहेब म्हणत होते परत आपल्याला दगडं पण गोळा करावं लागेल, भरपूर दगडं येते आणि तर भरपूर दगडाची रानं आहे. तर चला. मलाच हे बोलायचं होतं, तुम्ही तर बोलून मोकळे झाले. त्याला बसायची म्हणून त्याला द्या बसून वरती, बसून द्या ना मला. चला बसायचं होतं, मलाच म्हणायचं होतं की दादाला बसवायची, पण तो त्याचे पप्पाच म्हणले की बसवायचं आहे मला, बसवायचं आहे त्यांना. आपल्याला काय जा बसून दे, आपल्याला परत दगड गोळा करायचा ती झाला. पप्पा इथं थांबणार हां जा, मी एक दगड गोळा करू आम्हाला काय हळूहळू संध्याकाळ करू ना. खालच्या रानात वरच्या हारभरा नव्हता का लई नाही हे थोडी, म्हणूनच गोळा करून मशीन एका याच्यात घालायचे ना. 3 साऱ्यातले एका साऱ्यात टाकायचे. तर पा दादाला बसवायला चालवले, त्याचा लय हवस, त्याला लय नाद, त्याला बसवायचे. तुला बसायचं का ना आपलं जी किती आपल्याला चाललंय आपल्या वावरात, परत दुसऱ्याच्या वावरात गेल्या नाही बसायचं. जा जा पप्पा बसून दे नको. तर पा आता थोड्या वेळ बसलो होतो, आता आम्ही चाललोय दगड गोळा करायला. दगड गाडी नाही न्यायची, गाडी इथंच ठेव, पायी जाऊ ना. तर पहा आता आम्ही चाललोय 3 जण दगड गोळा करण्यासाठी. सकाळ थंडी वाजली होती म्हणून थोड्या वेळ बसलो होतो तिथं JCB पशीच. म्हणलं कंटाळा आलता, म्हणलं थोड्या टायमाने जाऊ म्हणून. पहा आता चाललोय आम्ही 3 जण. फौजी साहेब तिथंच मसनीपाशी राहिल्यात उभे. चला आता आम्ही घेतो दगड गोळा करून, जेवढे होते तेवढे आता गोळा करून, नाही तर परत संध्याकाळच्याला परत थोडे गोळा करू. पहा चलो, ते लांब जायचं आता, चलत लांब जायचंय इथून, आता तिकडं खाली जायचंय. तर चला. तर पहा आता सकाळ दगड गोळा केल्याच्या नंतर आपण मेथी काढली होती थोडी, मध्ये पेरली होती ना, तिला बी आलं होतं, मग तेच आपण गोळा करून ठेवले. आता ते आल्यावर दुपारच्या पारी सावलीत बसल्या एवढं कुठून काढेन मी. तर पहा आता बघू, इतका मस्त गावरान मेथी आहे ना. पहा इतका आताच इतका सुगंध येतोय ना, लय भारी. थोडा कडवाट पण भारी सुगंध येतो. तिकून पलीकडून हवा आहे ना, त्याच्यामुळे तिकडून वास येतो. तर चला पहा मस्त. आता ते दुपारच्या पारी कुटावं लागेल. तर दुपारच्या पारी कुटीन. तर चलो. नाही उपटलं, पलटी मारून टाकलं होतं. तर पहा आता आलोय आम्ही शेतात. आता आम्हाला करायचे असे दगड गोळा. तर पहा असे दगड आहे थोडेचे, असे काही भरपूर नाहीये, पण तेच मला आपलं 3 साऱ्या मिळून एका साऱ्यात टाकू, म्हणजे कसं मशीन चालवायला आपल्याला सोपं पडत. तर पहा तिथे एक टमाट्याचं झाड होतं, मुलं गेले तिथं. तर पहा आता येतो इथं दगड गोळा करून. तर चला हे चला रे, चला इथं सारा धरायची. चला इथं सारा धरायची. तर आता घेतल्यात दगड गोळा करून, 6 लाईनी गोळा केल्यात आणि अजून 4 राहिल्यात. तर आता ते 4 वाजता बघू. जास्तच ऊन लागले म्हणून आता चाललोय घरी. तर तिकडं लांब गाडी होती म्हणून म्हणलं गाडी आली का आणून द्या. तर पहा फौजी साहेब गाडी घेऊन आली का. लय लांब चाललाय, 1000 फुटाचं अंतर. वरून दगड गोळा, त्यामुळे जास्त दम लागलाय, पोरांना ताण लागली. येताना काही पाणी आणलं नव्हतं, लय दम लागले. तर पहा रडायला लागलं बघ ते खालचं, लय ताण लागली.
चाललो आम्ही घरी दादाला जा घेऊन जेसीबीत बसवायला. जा ना मग जेसीबीत आहे पाणी. अरे जेसीबीत पाणी आहे पाणी आहे. काय करायची तुला? तिला म्हणलं मागायची पिऊन तेव्हा नाही पिली आता लागली उडायला. जा घरी मग काय उन्हात करणं जरी घेतील ताण लागली. चालले आम्ही घरी. पुढचा घर घ्या. पप्पाचा फोन घ्या. डाटा संपवला असेल पप्पानी. आज पप्पाला खुशीत द्यायचे होय. होय आज पप्पाला खुशीत द्यायचं आहे. काय झाले? हे रान पिकन का हो? हे रान पिकन हा ते ग्रीस आहे ग्रीस. तर पहा आम्ही मग मुलं आणि मी घरी गेल्याच्या नंतर स्वयंपाक केला, फ्रेश झालो आणि परत आम्ही आलो दुपारच्या पारी जेवण घेऊन शेतात. तर पहा मग आम्ही आल्याच्या नंतर पहा भरपूर माती निघली खाली. तिकडं रानात आहे ना भरपूर माती वरती आणून टाकली होती. तर पहा असं मग जेवल्याच्या नंतर फौजी साहेबाचे माझं थोडा व्हिडिओ घेण्याचं काम चालू होतं. इंस्टामध्ये रील्स टाकायची होती म्हणून. तर पहा तिकडं आपला जेसीबी आणि ट्रॅक्टर चाललेला आहे आणि इकडं दुसऱ्याचं शेत आहे. तिथं थोडी लिंबाची सावली आहे म्हणून आम्ही सावली खाली बसलो होतो. तर चला पाणी सोडले. जास्त निबार लागले इथं म्हणून पाणी सोडले. थोडा मुरमाला पाणी सोडलं ना थोडा मुरम थोडा डिल्ला होईल म्हणून. तर पहा इथं मोटर चालू केलंय. आपल्या इकडं काकऱ्या पाणी नांगरायचं राहिलेलं आहे. आपण हरभरा काढून घेतलाय. तर पहा आता आपला 2 ट्रॅक्टर चाललेला आहे एका जेसीबी पाठीमागं. तर पहा इथं पण 2-3 खड्डे खाणल्यात आणि ओलं करायचं काम चाललंय. निबार जायला लागलं म्हणून निघाना म्हणून पहा. आता इतक्या मस्त खोंड्या झाल्यात ना आता भारी वाटायला लागले. 2 खोंड्या होत्या आणि ही आणि खाली 2 खोंड्या होत्या. 1.25 एकरामध्ये 2 खोंड्या होत्या. तर पहा मस्त लेवल चाललेली आहे. चालू केलं आणि इथं कडकडनी जास्त निबार लागायला लागले. त्यामुळे म्हणलं पाणी सोडून थोडा मुरम डिल्ला होईल. तर पहा मग आता इथं मोटर चालू केलेला आहे. इकडं जेसीबी चालू आहे. त्याला मुरम खाली नेऊन खड्डे ठेवून टाकायचं आहे. 1.25 एकरामध्ये नाही एकरामध्ये 2 खोंड्या होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता. त्या कॅमेऱ्याला दाखवते मी तुम्हाला. तर पहा इथली 1 खोंडी होणार आहे आणि त्या तारीच्या पलीकडे 1 खाली खोंडी आहे. खड्ड्यात खोंडी होणार आहे. तर पहा आता लेवल केली ना इतक्या भारी वाटायला लागले. इतकं भारी वाटायला लागले. तर आपलीच नजर लागेल असं वाटतं शेतीला. तर पहा मस्त वाटायला लागले. आणि इकडे आपला लसणाचा सारा होता त्याच्यात आता मोटर थोडंसं चालू केलंय. काय एवढा खास नाही. त्याला पाणी नाही भेटलं. नाही तर तसा चांगला आला होता पण पाणी नाही भेटलं म्हणून तर गेलाय सुकून. तर पहा आपला हरभरा पण काढला ह्या 2 एकरामध्ये. त्याला आपला लेवल चाललेली आहे. तर पहा पाणी पळायला लागलं तिकडं ट्रॅक्टर आणि ते चालू आहे. त्याच्यामुळे पाणी तिकडं खाली जायला लागलं. मग ते अजून परत डबल खड्डे घेत आहे. तर पहा पाणी आपल्याला खाली जिरवायचं आहे. मग मुरम थोडा डिल्ला होईल. तर पहा मुरम एवढा हे नाही कच्चाच मुरम आहे पण थोडंसं निबार लागले म्हणून आपण पाणी सोडले. तर पहा असं ते जेसीबीने आता पाणी साठवण करून घेतात. तर पहा अजून भरपूर दिवस लागन 2-4 दिवस लागन. तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. तसंच आहे. बाय बाय.